T20 वर्ल्ड कप 2024 वर्ल्ड चॅम्पियन बनताच टीम इंडियाला मालामाल, पैशाचा पाऊस, कोणत्या टीमला किती रक्कम मिळाली? T20 वर्ल्ड कप 2024चा अंतिम सामना जिंकून टीम इंडियाने 11 वर्षाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे। भारतीय संघाने 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप जिंकला आहे। महेंद्रसिंग धोनीनंतर हा ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे। या विजयानंतर टीम इंडियावर पैशाचा पाऊस पडला आहे। टीम इंडियाने 2024च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि अंतिम फेरीतही हाच ट्रेंड कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षाची प्रतीक्षा संपवली। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि सुपर 8 मध्ये प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला। यानंतर सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघालाही लोटांगण घालायला लावलं। त्यांनीही विजयी घोडदौड फायनलमध्ये कायम ठेवली। सर्वात मोठ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून 11 वर्षांनंतर भारतीय संघाने ICC ट्रॉफी जिंकली आणि भरपूर कमाईही केली। ICCने 11.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 93.80 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून ठेवली होती, जी सर्व संघांमध्ये वाटण्यात आली। भारत आणि दक्षिण आफ्रिकेला किती पैसे मिळाले? टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली। या यशासाठी भारतीय संघाला ICC कडून 2.45 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 20.42 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले। याशिवाय भारतीय संघाला प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे 31,154 अंदाजे 26 लाख रुपये मिळाले आहेत। ही सर्व रक्कम एकत्र केली तर भारतीय संघाने या स्पर्धेतून 22.76 कोटी रुपये कमावले आहेत। तर प्रथमच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 10.67 कोटी रुपये मिळाले आहेत, जे चॅम्पियन संघाच्या बक्षीस रकमेच्या निम्मे आहे। याशिवाय 8 सामने जिंकण्यासाठी त्यांना सुमारे 2.7 कोटी रुपये वेगळे मिळाले आहेत। दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतून एकूण 12.7 कोटी रुपयांची कमाई केली। सेमीफायनलमध्ये पराभूत संघांना किती रक्कम मिळाली? ICCने सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघासाठी 7,87,500 डॉलर्स म्हणजे 6.56 कोटी इतकी बक्षिसाची रक्कम ठेवली होती। अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पराभूत झाले होते, त्यामुळे त्यांना 6.56 कोटी व्यतिरिक्त प्रत्येक विजयासाठी वेगळे 26 लाख रुपये देण्यात आले आहेत। सुपर 8 वाल्या टीमची मालामाल। या स्पर्धेत 4 संघ सुपर 8 मधून बाहेर पडले, परंतु त्यांनीही बक्कळ कमाई केली। प्रत्येक संघाला 3,82,500 डॉलर्स सुमारे 3.18 कोटी रुपये देण्यात आले आहेत। वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिका या फेरीतून बाहेर पडले, ज्यांना प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे 3.18 कोटी आणि 26 लाख रुपये मिळाले। ग्रुप स्टेजमधील संघही रिकाम्या हाती परतले नाहीत। ICCने ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघालाही रिकाम्या हाती परत जाऊ दिले नाही। ICCने 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येक विजयासाठी 2,47,500 डॉलर्स सुमारे 2.6 कोटी सोबत 26 लाख रुपये दिले। तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघाला 2,25,000 डॉलर्स सुमारे 1.87 कोटी रुपये सोबत 26 लाख रुपये देण्यात आले आहेत।